घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पुढील सभेत पाणीपट्टी वाढ रद्द केली नाही तर या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागून नागरिकांना न्याय देणार असल्याचं सर्वपक्षीय नेत्यांनी देवळाली प्रवरा नगर परिषदेवर काढलेल्या पाणीपट्टी वाढी विरोधातील मोर्चात सांगितलंय. देवळाली प्रवरा नगर परिषदेनं केलेल्या पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात आज शुक्रवार दिनांक 6 मार्च सकाळी 11 वाजता नगर परिषद कार्यालयावर सर्वपक्षीयांच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. बाजारतळ येथील समर्थ बाबूराव पाटील महाराज मंदिर येथून मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी वाढीव पाणीपट्टी रद्द करा, पाणीपट्टी दर वाढ कमी करा अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी नगर परिषद सत्ताधिकारी प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. वाढीव पाणीपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण येत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. नगर परिषद सत्ताधिकाऱ्यांनी पाणीपट्टीचा दर वाढवल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अथवा दर कमी करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या संदर्भात सर्व पक्षांच्या वतीनं नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी बोलताना मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील म्हणाले की पुढील सभेमध्ये आपण दिलेल्या निवेदनाचा विचार करून मी निश्चित मुद्दा मांडून आपल्या प्रतिक्रिया सभेत मांडणार आहे. वाढीव पाणीपट्टीचा निर्णय मागे न घेतल्यास पुढील काळात आणखीन तीव्र आंदोलन करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दाद मागणार असल्याचं सर्वपक्षीय नेते मंडळींनी सांगितलंय. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी आणि पोलिसांनी बंदोबस्त तैनात ठेवला होता. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, प्रहारचे आप्पासाहेब ढूस, शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे, दत्ता कडू, त्याचबरोबर काँग्रेसचे वैभव गिरमे, वंचितचे नगरसेवक संतोष चोळके, नगरसेवक दासू पठारे, त्याचबरोबर सुनीता थोरात, पल्लवी ढूस, शरद वाळुंज, नानासाहेब कदम, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, कुमार भिंगारे, प्रशांत काळे, अनिल चव्हाण, प्रकाश सोनी, किशोर कोबरने, बाळासाहेब खुरुद, भाऊसाहेब गुंजाळ, विजय गव्हाणे, सुनील विश्वासराव, भगवान गडाक, बाळासाहेब पडागळे, बंटी लोंढे, नानासाहेब उंडे, मदिना शेख, तैनूर पठाण, वसंत कदम, राजेंद्र लांडगे, राजू थोरात, त्याचबरोबर संजय मुसमाडे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. जे आज आम्ही देवळाली नगर परिषदेवर धरणे आंदोलन प्लस मोर्चा काढून या प्रशासनाला जाब विचारला, तर याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत. जी मागची सभा झाली त्या सभेचं इतिवृत्त आता पुढील सभेमध्ये यायला पाहिजे, ते प्रोसिडिंगवर यायला पाहिजे. त्याच्या आधीच या मनमानी कारभार करणाऱ्या नगराध्यक्षांनी डायरेक्ट ठराव पास करून टाकलेला आहे. हा ठराव एकदम बोगस आहे. हा ठराव पुढल्या मीटिंगमध्ये इतिवृत्त वाचून दाखवून तो कायम करण्यात यायला पाहिजे, परंतु तो केलेला नाही. त्याच्यामध्ये आमच्या विरोधी नगरसेवकांचं म्हणणं घेतलेलं नाही. आम्ही त्याची कलेक्टरकडे तक्रार केलेली आहे आणि याच्या पुढे आम्ही या पाणीपट्टीच्या विरोधात लढत राहणार. त्यांनी जरी कमी नाही केली तर आम्ही त्यांना मजबूर करणार पाणीपट्टी कमी करण्याकरता, कारण हा जो ठराव झालेला हा सर्व बोगस आहे. प्रामाणिकपणे इच्छा आहे की देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी या वाढीव पाणीपट्टीचा विचार करून ही पाणीपट्टी कमी कशी करता येईल, अथवा जी पहिली 1800 होती त्यांनी आता 3000 केली, त्याच्याऐवजी 2021 कशी करता येईल यासाठी अध्यक्षांनी प्रयत्न करावा. आणि आम्ही त्यांचा सन्मान ठेवू, परंतु गावामध्ये कुठलाही मोठा रोजगार, कुठलाही मोठा उद्योग नसताना आपलं देवळाली प्रवरा शहर हे मोठं एकदम खेड शहर आहे. याला फार मोठा असा शहराचा दर्जा नाही, त्यामुळं लोकांना रोजगार नाही, माता भगिनीला काम जास्त नाही. म्हणून नगराध्यक्षांनी या वाढीव पाणीपट्टीचा विचार करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं होतं की प्रशासनाने 4000 रुपये पाणीपट्टी केलेली आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सर्वांना हे सांगू इच्छिते की प्रशासनाने 4000चा फक्त प्रस्ताव मांडलेला आहे. त्याचा इथं पुरावा आहे. अजिंठ्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रशासनाचा प्रस्ताव आहे 4000 पाणीपट्टीचा आणि आता सध्याची
आणि प्रशासनाला मी विनंती करू इच्छिते, आम्ही वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, आम्ही पाठवलेल्यांनी सांगितलेलं आहे की पाणीपट्टी ही गोरगरिबांना परवडणारी अशी नाहीये. पाणीपट्टी वाढ करू नका असं आम्ही अजिबात सांगितलेलं नाहीये. आम्ही सांगत होतो की 1800 रुपयाची पाणीपट्टी ही 2000 रुपये करा आणि ऐकत नसताना नंतर आम्ही 2200 येऊन थांबलो. परंतु त्यांनी ऐकलेलं नसताना कोणत्याही विरोधकांना विचारात न घेता त्यांनी मनमानी कारभार तिथे केलेला आहे. त्यांनी खुर्चीवर बसून मी पीठासीन अधिकारी आहे, मी पीठासीन अधिकारी आहे, अधिकार घेण्याचा निर्णय मला आहे, शिवाला सुद्धा बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. शिवाला बोलण्याचा अधिकार नाही, कारण सगळे निर्णय घेण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्याला असतो. मग खुर्चीवर बसण्यापासून विषय असो नाहीतर कोणताही अजिंठावाचा विषय असो, तो विषय फक्त आम्ही मनमानी कारभार करूनच करणार, निर्णय घेणार असं त्यांचं म्हणणं आहे. या निमित्ताने मी इथं गृहीत धरलेलं आहे अशाही सगळ्या नगरसेवकांचा मी इथं जाहीर निषेध करते की ज्यांनी अजिबात गोरगरिबांची जाणीव ठेवलेली नाहीये, की ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्या निदान एका मताची जाणीव तरी तुम्ही ठेवा की आपल्याला इथं कशासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला सांगता की आम्ही गावाच्या विकासासाठी आलेलो आहोत. मग आम्ही काय फक्त विरोध करायला आलो नाही तिथं. आम्हाला पण गोरगरिबांच्या ज्यांच्यामध्ये आम्ही राहतो, ज्यांच्यामध्ये आम्ही रोज वागतो, ज्यांच्यामध्ये रोज आम्ही वावरतो, आम्हाला त्यांच्या दुःखाची जाणीव आहे. ज्यांच्या पाणीपट्ट्या फटलेल्या आहेत, ज्यांच्या घरपट्ट्या फटलेल्या आहेत, आम्ही त्यांना अगोदर सांगितलं होतं की लोकांच्या घरपट्ट्या फटलेल्या आहेत, पाणीपट्ट्या फटलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्या बाजून बोजा टाकू नका. जर तुम्हाला पाणीपट्टी वाढवायची असेल अजून 1-2 वर्षांनी तुम्ही विचार करा. तर ते आम्हाला सांगतात की पालिका अगोदरच कर्जात बुडलेली आहे. पालिका जर अजून कर्जात बुडलेली आहे तर तुम्ही त्याचा बोजा जनतेवर टाकणार का? आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.